आपल्यासोबत विधानसभेचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आहे। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्याविना हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आणि पहिली अशी वेळ आहे, त्यामुळे विरोधकांचा आवाज कुठे दाबण्याचा तर प्रयत्न होत नाही असं वाटतं का? असं आहे की जो कोणी सत्ताधारी असेल त्या सत्ताधाऱ्यांना वाटलं पाहिजे की विरोधकही असावा। विरोधक असला तर सत्ताधारी चांगल्या पद्धतीनं अजून काम करू शकतात आणि मला वाटते की हे तरी लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता द्यावा, कारण की सभागृहातलं कामकाज चालत असताना विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची आहे, संवैधानिक पद आहे आणि हे पद नसताना आपण जर सभागृह चालवत आहोत तर मला वाटते की राज्यातल्या जनतेच्या मनात संभ्रम आहे की सत्ताधारी का बरं विरोधी पक्षनेता अडवून बसले आहे, ही राज्यातली जनतासुद्धा मनातल्या मनात विचार करत आहे। आता जनतेच्या प्रश्नाला न्याय कसा द्यायचा हा प्रश्न विरोधकांपुढे आहे का? जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी विरोधी पक्षातले आमदार मजबूतीनं सभागृहात बोलतात, सभागृहाच्या बाहेर बोलतात, जनतेवर जर कुठे अन्याय झाला ते विषय उचलतात आणि मला वाटतं यावेळेससुद्धा हे विषय उचलण्यात येतील आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न विरोधकांतर्फे होणार आहे। सरकार मुद्दाम कुठेतरी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। आता ते दिसत आहे, जर विरोधी पक्षनेता दिला तर आम्ही समजू की यांना आवाज दाबायचा नाही आहे, जर नाही दिला तर आवाज दाबण्यासाठीच विरोधी पक्ष देत नाही आहे हे सिद्ध होतं। सरकारच्या पावलावर पाऊल राज्य सरकार टाकत आहे। ज्या काळात 2019 ते 24मध्ये विरोधी पक्षनेता नव्हता, त्याच पद्धतीनं राज्यातसुद्धा कारभार चालू आहे आणि म्हणूनच विरोधी पक्षनेता देत नाही ही स्थिती आहे। न्यायालयामध्ये दाद मागण्याचा काही विचार सुरू आहे? हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतील। तर हे होते विधानसभेचे आमदार काँग्रेसचे विकास ठाकरे। कॅमेरामॅन मिथुन आदमेंसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।